Hello students, today we are going to start the new topic which is important from NEET, JEE as well as CET point of view, okay, and that is the thermal properties of the matter, okay. So this is the new topic that we are going to start now. Thermal properties of matter. Thermal properties of the matter. Okay, so in thermal properties of matter, what we are going to study. So in this topic, there are different sections. First section is the thermometry. Okay, first section is the thermometry. Second part is the thermal expansion. Thermal expansion. Okay. Third part is the calorimetry. And fourth part is the heat transfer. Okay, heat transfer. So in this way, there are basically four parts in the thermal properties of matter. One by one, we are going to study this. Okay. First आहे thermometry, second आहे thermal expansion, third आहे calorimetry, and last is the heat transfer. Okay. आता याच्यातला फर्स्ट आणि मोस्ट इझिएस्ट सेक्शन ऑफ थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जो आहे तो थर्मोमेट्री आहे. ओके, तर थर्मोमेट्रीचा पार्ट आपण स्टडी करूया सुरुवातीला. थर्मोमेट्री. So what is thermometry? It is the branch of physics which deals with the study and measurement of the temperature. Okay, so it is branch of physics which deals with measurement of the temperature. Measurement of temperature or study and measurement of the temperature. म्हणजे थर्मोमेट्री मध्ये बेसिकली आपल्याला काय स्टडी करायचं आहे? टेम्परेचर मेजरमेंट कसं करायचं आहे. ओके, टेम्परेचर मेजरमेंट से रिलेटेड डिफरंट ज्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी द कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? टेम्परेचरच्या डिफरंट कन्सेप्ट आहेत. ओके, टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी दॅट डिफाइन्स द थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ द सिस्टम. ओके, म्हणजे थर्मोडायनेमिक स्टेट डिफाईन करणारे डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आहेत. कुठल्या फिजिकल क्वांटिटी आहेत? तर थर्मोडायनेमिक स्टेट डिफाईन करण्यासाठी आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यासारख्या फिजिकल क्वांटिटीचा वापर करतो. तर थर्मोडायनेमिक स्टेट कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी टेम्परेचर ही त्याच्यामधली एक फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, सो टेम्परेचरमुळे एखाद्या सिस्टमची थर्मोडायनेमिक स्टेट काय होते? डिफाईन होते. ओके, सो इट इज physical quantity which defines thermodynamic state. Okay, so this is the first definition. It is the physical quantity which defines the thermodynamic state of system. Okay, state of system. After that, temperature decides the direction of flow of the heat. It decides direction of flow of heat. Direction of flow of heat. Okay, because you know that heat always flows from high temperature body to the low temperature body. Okay, म्हणजे हीट फ्लो होण्यासाठी दोन बॉडी मध्ये टेम्परेचर डिफरन्स असावा लागतो तरच हीट ट्रान्सफर होतो. बरोबर आहे ना?
म्हणजे पर्टिक्युलरली बाय कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन अँड कन्व्हेक्शन या दोन मोडमध्ये हीट ट्रान्सफर कधी होतो, जर टेम्परेचर डिफरन्स असेल तरच. टेम्परेचर डिफरन्स नसेल तर हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही. ओके, सो टेम्परेचर इज द फिजिकल क्वांटिटी विच डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट. म्हणजे टेम्परेचर ही क्वांटिटी जी आहे ती कुणाला सिमिलर आहे? द टेम्परेचर इज द फिजिकल क्वांटिटी विच इज सिमिलर टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन इलेक्ट्रिसिटी. जसं इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पोटेन्शियल डिफरन्सची आवश्यकता असते. ओके, एक पॉइंट हाय पोटेन्शियलला पाहिजे, दुसरा पॉइंट लो पोटेन्शियलला पाहिजे, तरच इलेक्ट्रिक करंट हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल फ्लो होणार. तसं हीट ट्रान्सफर व्हायचं असेल तर इथं एक बॉडी हाय टेम्परेचरला पाहिजे, दुसरी बॉडी लो टेम्परेचरला पाहिजे, किंवा एक पॉइंट हाय टेम्परेचरला पाहिजे, दुसरा पॉइंट लो टेम्परेचरला पाहिजे, तरच काय होणार आहे? एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंटला हीट ट्रान्सफर होणार आहे, अदरवाईज होणार नाही. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि हा जो हीटचा पार्ट आहे तो कंपॅरिझन करायचा झाला तर हीट इज लाईक अ इलेक्ट्रिक करंट. हीट म्हणजे काय असणार आहे? इट इज लाईक अ इलेक्ट्रिक करंट असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे dq बाय dt इज नथिंग बट dq बाय dt. dq बाय dt म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ द हीट, आणि dq बाय dt म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि हीट फ्लो हे दोन्ही सिमिलर घ्यायचे आहेत. आणि टेम्परेचर आणि पोटेन्शियल. ओके, टेम्परेचर इन मेकॅनिक्स इज सिमिलर टू द काय म्हणू शकतो आपण? पोटेन्शियल इन इलेक्ट्रिसिटी. So it decides the direction of flow of the heat. After that, temperature actually कशामुळे क्रिएट होतं, किंवा टेम्परेचरचं बेसिक रिझन काय आहे? एखाद्या ऑब्जेक्टला हीट सप्लाय केल्यानंतर काय होतं? ती हीट जी आहे ते कोण ऍब्सॉर्ब करतं? त्या सबस्टन्स मधले मॉलिक्युल्स, ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स ऍब्सॉर्ब करतात, आणि ते कुठल्या स्वरूपात स्टोअर करतात? इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे सॉलिडचे ऍटम आणि सॉलिडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते विथ रिस्पेक्ट टू अनदर मॉलिक्युल काय असणार आहेत? फिक्स्ड असणार आहेत, परंतु आहे त्या पोझिशनला ते व्हायब्रेटरी मोशन मध्ये असतात. आणि ही व्हायब्रेटरी मोशन जी आहे ती कशावर डिपेंड असते? टेम्परेचरवर. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी जास्त व्हायब्रेटरी मोशन, जेवढं कमी टेम्परेचर तेवढं कमी व्हायब्रेटरी मोशन. लक्षात येत आहे? म्हणजे टेम्परेचर म्हणजे थोडक्यात काय असतं? amplitude of vibration of the atoms or molecule in the solid. सॉलिड किंवा सॉलिडमध्ये ऍटम्स आणि मॉलिक्युल जे असतात ते टेम्परेचरमुळे व्हायब्रेट होत असतात. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं त्यांचं व्हायब्रेशन्स काय असतं? जास्त असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि गॅसच्या बाबतीत जर सांगायचं झालं, इन टर्म्स ऑफ गॅस, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी गॅस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, टेम्परेचर या पद्धतीने हे रिलेट केलं जातं. सो टेम्परेचर इज रिलेटेड टू द व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी और द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी कुणामध्ये? सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये पर्टिक्युलरली. आणि गॅसेस मध्ये इट इज रिलेटेड टू that is kinetic energy, translational kinetic energy. Okay, so temperature decides vibrations or vibrational kinetic energy in solids and liquids. And translational kinetic energy in gases. ओके, म्हणजे एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असतं म्हणजे काय असतं? त्या बॉडीमधले जे मॉलिक्युल्स किंवा ऍटम जे काय असणार आहेत, ओके, तर त्याच्यामध्ये व्हायब्रेटरी मोशन काय असते? जास्त असते. फक्त याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, असं एकच टेम्परेचर आहे की ज्यावेळी काय असते? ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 0 असते किंवा व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी 0 असते. आणि ते टेम्परेचर म्हणजे कुठलं? 0 केल्विन. ओके, सो ऍट 0 केल्विन, हे नेहमी लक्षात ठेवा, ऍट 0 केल्विन vibrational or translational kinetic energy is equal to 0. म्हणजे 0 केल्विन सोडून त्याच्यावरचं कुठलंही टेम्परेचर आपण जर घेतलं तर त्या टेम्परेचरला काय असणार आहे? सॉलिडचे ऍटम्स मॉलिक्युल असतील तर ते व्हायब्रेटरी मोशन मध्ये असणार, आणि गॅसेसचे मॉलिक्युल जे आहे ते काय असणार आहे?
ट्रान्सलेशनल काइंड, कारण ते गॅसेसचे मॉलिक्यूल रॅन्डम मोशन मध्ये असतात. दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज. म्हणजे गॅसेसच्या मॉलिक्यूलला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते. ओके, आणि फक्त एकाच टेम्परेचरला नसते, ते म्हणजे 0 केल्विन टेम्परेचर. म्हणजे 0 केल्विनच्या वरचं कुठलंही टेम्परेचर आपण घेतलं, 0 केल्विनच्या वरचं टेम्परेचर म्हणजे कुठलं, फॉर एक्झाम्पल -200 डिग्री सेल्सिअस. -200 डिग्री सेल्सिअस जे आहे म्हणजे किती असतं ते 73 केल्विन असतं, म्हणजे 0 केल्विनच्या वर. सो 0 केल्विनच्या वर असणाऱ्या प्रत्येक टेम्परेचरला काय असतं, त्या मॉलिक्युलला व्हायब्रेशनल किंवा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही असतेच. ओके, त्याचबरोबर काही वेळेला टेम्परेचर असंही डिफाईन केलं जातं, टेम्परेचर इज नथिंग बट डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. ओके, इट इज ऑल्सो डिफाइंड as degree of hotness or coldness of body. Okay, temperature is also defined as the degree of hotness or coldness of the body. Okay, आता काही वेळेला असा देखील क्वेश्चन विचारला जातो की थर्मोडायनॅमिक्सचे डिफरंट लॉज आहेत. ओके, जसे 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, हे थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर मध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. तर टेम्परेचर जे आहे ते कुठल्या लॉच्या साइनने डिफाईन केलं जातं. ओके, बघा पुन्हा एकदा मी काय सांगतोय, थर्मोडायनॅमिक्स मध्ये डिफरंट लॉज आहेत. त्याच्यामध्ये 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. ठीक आहे, तर थर्मोडायनॅमिक्स मध्ये टेम्परेचर जे आहे ते कुठल्या लॉच्या साहाय्याने डिफाईन केलं जातं, तर 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो टेम्परेचर इज डिफाइंड बाय, okay, temperature is defined by 0th law of thermodynamics. एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, त्यावेळेला एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. हा 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे तो आपण काय करूया, थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टर मध्ये स्टडी करूया व्यवस्थित. टेम्परेचर ही ऍब्सोल्यूट टर्म आहे का रिलेटिव्ह टर्म आहे, तर टेम्परेचर ही जी आहे ती रिलेटिव्ह टर्म आहे. ओके, सो टेम्परेचर इज अ रिलेटिव्ह टर्म. टेम्परेचर इज रिलेटिव्ह टर्म. म्हणजे टेम्परेचर मेजरमेंटसाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, एक रेफरन्स पॉईंट घ्यावा लागतो आणि रेफरन्स पॉईंट पासून मेजरमेंट केल्यानंतर ते टेम्परेचर डिफरंट येऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅरनहाइट मध्ये एकाच बॉडीचं टेम्परेचर सेल्सिअस मध्ये कॅल्क्युलेट केलं तर डिफरंट येणार, फॅरनहाइट मध्ये कॅल्क्युलेट केलं तर डिफरंट येणार, आणखी रँकाईन मध्ये कॅल्क्युलेट केलं तर डिफरंट येणार आहे, केल्विन मध्ये कॅल्क्युलेट केलं तर डिफरंट येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याला रेफरन्स पॉईंट काय घेतोय आणि रेफरन्स पॉईंटला किती व्हॅल्यू देतोय त्याच्यावरून काय होतं, पर्टिक्युलर टेम्परेचर डिसाइड होतं. सो टेम्परेचर इज अ रिलेटिव्ह टर्म. ऍब्सोल्यूट टर्म जी आहे त्याची ऍब्सोल्यूट टर्मची व्हॅल्यू काय असते, एकच असते, डिफरंट असू शकत नाही. रिलेटिव्ह टर्मची व्हॅल्यू मात्र काय होणार आहे, रेफरन्स काय वापरलाय त्याच्यानुसार काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. अँड देअरफॉर टेम्परेचर इज अ रिलेटिव्ह टर्म. टेम्परेचरचं एसआय युनिट तर तुम्हाला माहितीच असेल. ओके, SI unit of the temperature is M0, L0, T0, K1. Sometime K1 is used as, sometime theta1 can also be used. K1. Sorry, this is dimension. SI unit काय असणार आहे, Kelvin is the SI unit. Sorry, Kelvin is the SI unit which is denoted by capital K. MKS unit काय आहे याचं, MKS unit आहे that is degree Celsius आणि डायमेन्शन काय येणार याचं, सॉरी डायमेन्शन येणार आहे M0, L0, T0 and K1. Okay, so this is the dimension.
SI युनिट केल्विन, MKS युनिट डिग्री सेल्सिअस असं आपण त्याला म्हणतो. डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री सेंटीग्रेड देखील त्याला म्हटलं जातं. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द टेम्परेचर. सो वन्स अगेन बघा, टेम्परेचर म्हणजे काय? इट इज द फिजिकल क्वांटिटी विच डिफाइन्स द थर्मोडायनेमिक स्टेट ऑफ द सिस्टीम. ओके, थर्मोडायनेमिक स्टेट म्हणजेच काय? हे इट इज नथिंग बट त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किती आहे हे सांगणं म्हणजेच थर्मोडायनेमिक स्टेट सांगणं. लक्षात घ्या, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर एखाद्या गॅसचं, फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर गॅसशी रिलेटेड बोलायचं झालं तर एखाद्या गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर सांगणं म्हणजेच त्याची थर्मोडायनेमिक स्टेट सांगणं. लक्षात घ्या, ठीक आहे. इट डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ हीट. Temperature decides vibrational kinetic energy in solid and liquids and translational kinetic energy in gases. Okay, at 0 Kelvin, vibrational and translational kinetic energies are always equal to 0. 0 Kelvin च्या कुठल्याही वरच्या टेम्परेचरला व्हायब्रेशनल आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ही असणारच आहे. ओके, इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. अँड टेम्परेचर जो आहे तो 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सनं डिफाईन झालेला आहे. टेम्परेचर ही रिलेटिव्ह टर्म आहे. SI युनिट आहे केल्विन. MKS सिस्टम किंवा MKS सिस्टम मध्ये MKS युनिट आहे किंवा CGS युनिट देखील डिग्री सेल्सिअसच आहे, डिग्री सेंटीग्रेड किंवा डिग्री सेल्सिअस. डायमेन्शन आहे M0, L0, T0, K1. ओके, नेक्स्ट. Next part that we are going to study is the measurement of temperature. Measurement of temperature. ओके, आता टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी काय करावं लागेल लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये बेसिकली 2 स्टेप्स आहेत. टेम्परेचर मेजरमेंटसाठी 2 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप म्हणजे काय? कन्स्ट्रक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करावं लागेल. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते काय करणार आहे? टेम्परेचर मेजर करणार आहे. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटला काय म्हटलं जातं? थर्मोमीटर असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज थर्मोमीटर. The device or the instrument which is used to measure temperature is called as thermometer. The device or instrument which is used to, okay, which is used to measure temperature, is called as thermometer. Okay, thermometer. टेम्परेचर मेजरमेंटसाठी अगोदर आपल्याला इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करावं लागेल आणि ते इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याला स्पेसिफिकली काय म्हणतो आपण? थर्मोमीटर असं म्हटलं जातं. द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर टेम्परेचर इज कॉल्ड एज थर्मोमीटर. आता हे इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे काय करायचं? वी हॅव टू सिलेक्ट सम थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. ओके, अँड ती थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी जी आहे ती वापरून आपल्याला ते इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करावं लागेल. टू कन्स्ट्रक्ट इन्स्ट्रुमेंट a suitable thermometric property is selected or decided. म्हणजे इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ही एक महत्वाची स्टेप आहे की आपल्याला काय करावं लागेल? एक सुटेबल थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी जी आहे ती डिसाइड करावं लागेल. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी ऑर द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स विच चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, अशी फिजिकल क्वांटिटी की विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर जी काय होते? चेंज होते. त्याला काय म्हणायचं? थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ द लिक्विड म्हणजे
समजा एखाद्या ग्लास ट्यूब मध्ये आपण लिक्विड, म्हणजे आपला मर्क्युरी थर्मोमीटर तुम्हाला माहित आहे, मर्क्युरी थर्मोमीटर. तर मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये काय असतं, ग्लासची एक ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं, मर्क्युरी भरलेलं असतं. आणि त्या मर्क्युरीला हिट दिल्यानंतर काय होतं, मर्क्युरीचं एक्सपान्शन होतं. ठीक आहे. तर थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय होणार आहे, लिनियर एक्सपान्शन ऑफ द लिक्विड इन द ग्लास ट्यूब. ठीक आहे, ही एक थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी होऊ शकते. किंवा त्याचबरोबर फॉर द गॅसेस, इन केस ऑफ गॅसेस काय होणार आहे, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. सो प्रेशर कॅन बी अ थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम ऑफ गॅस कॅन ऑल्सो इन्क्रीज. सो व्हॉल्यूम कॅन बी ऑल्सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. किंवा सॉलिड्स आपण जर घेतलं तर सॉलिड्स मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो किंवा रेझिस्टन्स कमी होतो. सो रेझिस्टन्स कॅन बी ऑल्सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. सो जी प्रॉपर्टी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर चेंज होते, किंवा जी फिजिकल क्वांटिटी, ते सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, त्यांची अशी फिजिकल क्वांटिटी की जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काय होते, चेंज होते, त्याला काय म्हणायचं, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. मग ती थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी डिसाईड करावं लागेल आणि त्याच्यावरून तुम्हाला इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सपान्शन ऑफ लिक्विड ही थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी घेतली तर आपल्याला एक सुटेबल लिक्विड जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल, जे सुटेबल असेल, आणि ते एका ग्लास ट्यूब मध्ये काय करावं लागेल, भरून ठेवावं लागेल, आणि त्याला हीट देण्याची सिस्टीम आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल. ओके. किंवा रेझिस्टन्स नावाची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी वापरायची असेल तर आपल्याला सुटेबल कंडक्टर आपल्याला डिसाईड करावा लागेल की ज्याचा रेझिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर चेंज होतोय. ओके. आणि तो चेंज इन रेझिस्टन्स आपल्याला काय करायला पाहिजे, तो डिफ्लेक्शन मध्ये किंवा डिजिटल मध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. त्याच्यासाठी रिक्वायर्ड अरेंजमेंट जी आहे ती आपल्याला करावी लागेल. सो दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. आता इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म इज द कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म. आता कॅलिब्रेशन करायचं म्हणजे काय करायचं, तर डिटरमाइनिंग टू फिक्स्ड पॉइंट अँड डिवाइडिंग देम इनटू इक्वल इंटरव्हल्स. कॅलिब्रेशन करायचं म्हणजे काय करायचं, या इन्स्ट्रुमेंटवर आपण जे इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याची स्केल डिझाईन करायचं. कॅलिब्रेशन करायचं म्हणजे काय, टू डिसाइड और टू मार्क स्केल, मार्क टेम्परेचर स्केल. टेम्परेचर स्केल आपल्याला डिसाईड करावं लागेल आणि त्याच्यावर मार्क करावे लागेल. म्हणजे याच्यामध्ये स्टेप काय येतात, तर टू डिटरमाइन टू फिक्स्ड पॉइंट्स, कारण टेम्परेचर इज रिलेटिव्ह क्वांटिटी आहे. तर हायर फिक्स्ड पॉइंट काय असणार, लोअर फिक्स्ड पॉइंट काय असणार, हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. ओके. डिसाइड फिक्स्ड पॉइंट्स. फिक्स पॉइंट तुम्हाला डिसाईड करावे लागतील अगोदर, आणि त्याच्यानंतर डिवाइड the whole length between two fixed point into equal intervals. Divide scale into equal intervals. त्या स्केलला आपल्याला इक्वल इंटरव्हल्स मध्ये डिवाइड करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिक्स्ड पॉइंट डिसाईड करायचं म्हणजे काय करायचं, तर एक फॉर एक्झाम्पल 0 डिग्री सेल्सिअस हा एक लोअर फिक्स्ड पॉइंट डिसाईड करायचा, आणि 100 डिग्री सेल्सिअस हा अप्पर फिक्स्ड पॉइंट डिसाईड करायचा, म्हणजे मार्क करायचा त्याच्यावर. बरोबर आहे ना. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस अगोदर तिथं कुठेतरी स्केलवर मार्क करावं लागेल, 100 डिग्री सेल्सिअस कुठेतरी मार्क करावं लागेल, आणि मग ते मधले पार्ट जे आहे ते इक्वल इंटरव्हल मध्ये डिवाइड करावे लागतील. याला कॅलिब्रेशन प्रोसेस म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय करावं लागेल, फॉर एक्झाम्पल आपण एका ग्लासमध्ये, एका थिन हॉलो ग्लासमध्ये मर्क्युरी भरली, ठीक आहे, आणि त्याला एक काय केलं, मर्क्युरीला हीट सप्लाय होण्यासाठी काय केलं आपण, तिथे एक बल्ब दिला. सपोज हा थर्मोमीटर आहे. थर्मोमीटर याला ऍक्च्युअली काय म्हटलं जातं, लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर. तर हा जो खाली बल्ब जो आहे ना, इथं मर्क्युरी असणार आहे, इथं काय केलेलं असणार आहे, मेटल कॉन्टॅक्ट दिलेला असणार आहे, जेणेकरून मर्क्युरीला हीट ट्रान्सफर होईल. ठीक आहे. आता हे काय करावं लागेल, हा जो बल्ब आहे, दिस इज कॉल्ड एज बल्ब. हा बल्ब सुरुवातीला काय करावं लागेल, 0 डिग्री सेल्सिअसला ठेवावा लागेल. 0 डिग्री सेल्सिअसला म्हणजे कुठं, आईसला टच करावं लागेल, कारण 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे आईसचं टेम्परेचर असतं हे आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे आईसला टच करून जे त्यावेळी मर्क्युरीचं जे लेंथ असणार आहे त्या लेंथला काय करावं लागेल, 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला मार्क करावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करावं लागेल, हाच बल्ब आपल्याला बॉइलिंग पॉइंटमध्ये
ठेवावं लागणार. आणि बॉइलिंग पॉईंट मध्ये ठेवल्यानंतर पुन्हा एकदा काय होणार आहे, मर्क्युरी जे आहे ते एका सर्टन लेंथ पर्यंत जाणार, एक्सपांड होणार आहे. तो जो पॉईंट आहे त्याला 100 डिग्री सेल्सिअस तुम्हाला मार्क करावा लागणार. आणि मग काय करावं लागेल, 0 to 100 डिग्री सेल्सिअस मध्ये 100 इक्वल पार्ट्स तुम्हाला करावे लागणार आहेत, इक्वल पार्ट्स. आणि मग मधले रिडिंग तुम्हाला तिथं द्यायचे 10, 20, 30, 40. ही जी प्रोसेस आहे ना त्याला काय म्हणायचं, कॅलिब्रेशन असं म्हणायचं, कॅलिब्रेशन. ओके, सो कॅलिब्रेशन म्हणजे काय, टू डिसाइड ऑर टू मार्क टेम्परेचर स्केल. और त्याच्यामध्ये काय होतं, बेसिकली 2 फिक्स्ड पॉईंट अगोदर डिसाइड करावे लागतील आणि त्याच्यानंतर त्या 2 फिक्स्ड पॉईंटच्या मध्ये जी काही स्केल आहे ती काय करावं लागेल, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण 20 डिग्री सेल्सिअस मार्क केलं आणि वर 60 डिग्री सेल्सिअस मार्क केलं, तर 20 to 60 म्हणजे किती, 40 इक्वल पार्ट्स आपल्याला इथे करावे लागतील. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ कॅलिब्रेशन. So measurement of temperature consists of these two basic steps. First is the construction of measuring instrument. तर त्याच्यामध्ये आपल्याला सुटेबल थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी डिसाइड करणं आणि ती थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी व्यवस्थित ऑपरेट होण्यासाठी सगळं जे अरेंजमेंट लागणार आहे ती कन्स्ट्रक्ट करणं, हा पहिला पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज कॅलिब्रेशन करणं. कॅलिब्रेशन करायचं म्हणजे टेम्परेचर स्केल जी आहे ती डिसाइड करायचं किंवा मार्क करायची, त्या इन्स्ट्रुमेंटवर टेम्परेचर स्केल मार्क करायची. आता डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया. डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर जे आपण काय करणार आहोत, इन्स्ट्रुमेंट डिझाईन करून त्याच्यावर मार्क करणार आहोत. ओके, सो डिफरंट scales of temperature. Different scales of temperature. तर या डिफरंट स्केल्स ऑफ टेम्परेचर काय काय आहेत बघा. फर्स्ट स्केल इज सेल्सियस स्केल. First scale is the Celsius scale. Okay, so this scale is defined by Andre Celsius. Andre Celsius या सायंटिस्टने ही स्केल जी आहे ती डिफाइन केलेली आहे. And therefore this is called as Celsius scale or sometimes centigrade scale. Okay, आता सेल्सियस स्केल वर, ओके, सेल्सियस स्केल वर दोन फिक्स्ड पॉइंट्स काय असणार आहेत बघा. ऑन द सेल्सियस स्केल ice point is marked as 0 degree Celsius and steam point is marked as 100 degree Celsius. ओके, हे दोन फिक्स्ड पॉइंट काय असणार, म्हणजे प्रत्येक स्केल जे आपण इथं कन्सिडर करणार आहे त्याला काय असणार आहेत, दोन फिक्स्ड पॉइंट्स असणार आहेत. एक हायर फिक्स्ड पॉइंट, एक लोअर फिक्स्ड पॉइंट. ओके, आईस पॉइंट, हा आईस पॉइंट जो आहे त्याला काय म्हणणार आहे, लोअर फिक्स्ड पॉइंट असं म्हणणार. तर शॉर्ट मध्ये LFP असं म्हटलं जातं, लोअर फिक्स्ड पॉइंट. कारण कुठल्याही स्केलमध्ये कॅलिब्रेशन करायचं म्हणजे फिक्स्ड पॉइंट्स डिसाइड करायचे. हे फिक्स्ड पॉइंट काय असतात, एक असतो लोअर फिक्स्ड पॉइंट LFP आणि दुसरा असतो अप्पर फिक्स्ड पॉइंट. लोअर फिक्स्ड पॉइंट अँड अप्पर फिक्स्ड पॉइंट. लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणजे आईस पॉइंटच असतो. आईस पॉइंट म्हणजे काय, 0 डिग्री, म्हणजे आईस पॉइंट म्हणजे काय, ज्यावेळी काय होणार आहे, वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होतं, वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होतं, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज आईस पॉइंट. तर आईस पॉइंट जो आहे तो काय करायचा, 0 डिग्री सेल्सिअस म्हणून मार्क केलेला आहे. आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट आहे दॅट इज स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजे काय, ज्या पॉइंटला वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होतं, ज्या पॉइंटला वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होतं, तो जो पॉइंट आहे तो 100 डिग्री सेल्सिअस काय करायचा, मार्क करायचा. म्हणजे लक्षात येते का बघा, आपण काय केलंय, इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलंय. इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलंय म्हणजे काय, मर्क्युरी इन ग्लास. मर्क्युरी इन ग्लास आपण थर्मोमीटर डिझाईन केलाय. आता स्केल आपल्याला फिक्स करायची आहे. तर मी काय करणार आहे, ज्या टेम्परेचरला वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होतंय, म्हणजे ज्या कंडिशनला वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होते त्यावेळी तो थर्मोमीटर त्याच्यामध्ये बुडवायचा, टच करायचा. आणि ते जे काय तिथं लेंथ ऑफ मर्क्युरी तिथं जी काय असेल त्याला काय करणार मी, 0 डिग्री सेल्सिअस असं त्याच्यावर मार्किंग करणार. त्याच्यानंतर
वॉटरला काय करायचं, वॉटरला हीट द्यायची आणि ज्या पॉइंटला काय होणार आहे, वॉटरचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होणार आहे, त्या पॉइंटला परत काय करायचं आहे, त्या थर्मोमीटरला आपल्याला त्या वॉटरमध्ये बुडवावं लागेल. आणि त्यावेळी जे काय लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम जी काय आपल्याला दिसणार आहे, त्याला काय करावं लागेल, 100 डिग्री सेल्सिअस आपल्याला मार्क करावं लागेल. आणि मधले जे आहेत ते काय करावं लागेल, 0 to 100च्या मध्ये काय करावं लागेल, 100 इक्वल डिव्हिजन्स करावे लागतील. ओके, so lower fixed point is the ice point, upper fixed point is the steam point. Ice point is marked as 0 degree Celsius and steam point is marked as 100 degree Celsius, and the space between 0 to 100 is divided into 100 equal intervals. Okay, space between 0 degree Celsius and 100 degree Celsius is divided into 100 equal parts. Each part is called as 1 degree Celsius. याच्यामधला प्रत्येक पार्ट 100 इक्वल पार्ट्स केल्यानंतर प्रत्येक पार्टला काय म्हणणार आपण, 1 डिग्री सेल्सिअस असं म्हणणार आहे. सो दिस इज द सेल्सिअस स्केल. आता सेकंड स्केल कुठली असणार आहे बघा, दॅट इज फॅरेनहाइट स्केल. सेकंड स्केल इज द Fahrenheit scale. Celsius scale is denoted by degree Celsius. Fahrenheit scale, degree Fahrenheit. So this scale is designed by Fahrenheit. And therefore it is called as Fahrenheit scale. Now on this Fahrenheit scale, there are also lower fixed point and upper fixed point. Okay, once again, lower fixed point is the ice point, and this ice point is marked as 32 degree Fahrenheit. ice point ला काय करायचं, 32 degree Fahrenheit मार्क करायचं. आणि नेक्स्ट आहे दॅट इज स्टीम पॉइंट. and steam point is marked as 212 degree Fahrenheit. 212 degree Fahrenheit. So in this way, on the Fahrenheit scale, lower fixed point and upper fixed point is marked or decided. Okay, so ice ला टच करायचं, 32 डिग्री Fahrenheit मार्क करायचं, आणि ज्यावेळी स्टीम तयार होत असणार आहे त्यावेळी स्टीमला टच करायचं किंवा त्या वॉटरला टच करायचं आणि त्याच्यावर मार्क काय करायचं आहे, 212 डिग्री Fahrenheit मार्क करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्पेस बिटवीन 32 and 212 is divided into 180 equal parts. Okay, space between 32 degree Fahrenheit and 212 degree Fahrenheit is divided into 180 equal parts. 180 equal parts. Each part is called as 1 degree Fahrenheit. So this is about the Fahrenheit scale. Okay, Fahrenheit scale. Next is the Reaumur scale, third scale. Reaumur scale. This is the third scale, that is Reaumur scale. Degree Reaumur असं याला डिनोट केलं जातं. ठीक आहे. On this scale, on the Reaumur scale, lower fixed point, that is ice point, okay, it is marked as 0 degree
reamer. Okay, and steam point, upper fixed point is steam point, and this is marked as 80-degree reamer. ओके, 80-degree reamer. आणि आता काय केलं जाणार आहे, द स्पेस बिटवीन 0-degree reamer अँड 80-degree reamer जे आहे त्याच्यामधलं काय केलं जातं, स्पेस 80 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं अँड ईच पार्ट इज कॉल्ड ॲज वन reamer. Space between 0-degree reamer and 80-degree reamer is divided into 80 equal parts. And each part is called as one degree reamer. So this is the third scale. Fourth scale is the Rankine scale. Rankine scale. प्रत्येक स्केलचा तुम्हाला लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट म्हणजे आईस पॉइंट आणि स्टीम पॉइंट जो आहे तो माहिती असणं आवश्यक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. रँकाइन स्केल. ओके, इन केस ऑफ रँकाइन स्केल, लोअर फिक्स्ड पॉइंट that is ice point, okay, it is marked as 492-degree Rankine. Okay, and upper fixed point, that is steam point, is marked as 672-degree Rankine, and the space between 492 and 672 is divided into 180 equal parts. 180 equal parts. म्हणजे फॅरनहाइट स्केल मध्ये जसं 180 इक्वल पार्ट्स केले जातात तसं इथे देखील 180 इक्वल पार्ट्स केले जातात. ओके, स्पेस इज डिवाइडेड इनटू 180 equal parts. 180 equal parts. Each part is called as one degree Rankine. तर या पद्धतीनं या डिफरंट स्केल आहेत. आणखी एक महत्वाची स्केल आहे की ज्याला दोन फिक्स्ड पॉइंट नसतात. दिस इज द ओनली स्केल विच इज हॅव्हिंग ओनली वन फिक्स्ड पॉइंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज absolute scale, or which is called as Kelvin scale. This is the fifth scale. Fifth scale जी आपण SI सिस्टीम मध्ये वापरतोय, that is Kelvin scale. Kelvin scale ला फक्त एकच रेफरन्स पॉइंट असतो and that is only lower fixed point. परंतु केल्विन स्केल म्हणजे कशा प्रकारे आहे, केल्विन स्केलला काय म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट स्केल असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एकच रेफरन्स पॉइंट का असतो, दोन रेफरन्स पॉइंट का नसतात, हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत. तर सध्या तरी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी जसं प्रत्येक स्केलमध्ये टू फिक्स्ड पॉइंट, आईस पॉइंट कितीला असतो, स्टीम पॉइंट कितीला असतो ते सांगितलेलं आहे, तसं केल्विन स्केलमध्ये देखील आईस पॉइंट कितीला असतो बघा. आईस पॉइंट विल बी, आता लोअर फिक्स्ड पॉइंट नसणार आहे केल्विन स्केलचा, इट इज ओनली आईस पॉइंट. आईस पॉइंट असणार आहे 273 केल्विन. ओके, अँड स्टीम पॉइंट 273 केल्विन मध्ये. एक्झॅक्टली व्हॅल्यू लिहायची झाली तर 273.15 असणार आहे. 273.15. आता सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे केल्विन स्केलला डिग्री केल्विन असं लिहिलं जात नाही, तर फक्त केल्विन लिहिलं जातं. 273.15 डिग्री केल्विन लिहिलं तर दॅट इज अ रॉंग, लक्षात घ्या. म्हणजे काही वेळेला ऑप्शन पण असे दिले जातात की समजा 260 केल्विन आन्सर दिलेला असेल
तर एक करेक्ट ऑप्शन 260 केल्विन असणार, दुसरा 260 डिग्री केल्विन. तर याच्यामध्ये 260 डिग्री केल्विन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. 273.15 याला डिग्री हे सिंबल वापरलं जात नाही, फक्त केल्विन हे सिंबल वापरलं जातं. आणि स्टीम पॉईंट जो असणार आहे तो कितीला असणार आहे, 373.15 केल्विन. आणखी पुन्हा एकदा सांगतो, बाकीच्या सगळ्या स्केलला 2 फिक्स्ड पॉईंट्स आहेत. केल्विन स्केलला फक्त एकच फिक्स्ड पॉईंट असतो आणि तो म्हणजे लोअर फिक्स्ड पॉईंट, आणि तो असतो 0 केल्विनला. 0 केल्विन. ओके. आता 0 केल्विन म्हणजे एक्झॅक्टली किती ते कसं फाइंड आउट केलं जातं, याला एकच फिक्स्ड पॉईंट का आहे आणि 2 फिक्स्ड पॉईंट पेक्षा एक फिक्स्ड पॉईंट असणारी स्केल जास्त ऍडव्हान्टेजेस का आहे, हा पार्ट आपण नंतर बघणार आहोत थोडासा. ठीक आहे. तर या पद्धतीने डिफरंट स्केल्स आहेत. ओके. आता एका स्केलच्या टेम्परेचरचं दुसऱ्या स्केलच्या टेम्परेचरमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्या स्केलचं इथं समरी लिहूया. कुठल्या कुठल्या स्केल आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सेल्सियस स्केल. सेकंड आहे फॅरेनहाइट स्केल. थर्ड कुठली आपण बघितली, दॅट इज रिमर स्केल. फोर्थ आहे रँकाइन स्केल. अँड फिफ्थ आहे केल्विन स्केल. अशा डिफरंट स्केल्स आहेत. ओके. केल्विन स्केलचे 100 इक्वल पार्ट्स होतात. 100 इक्वल पार्ट्स म्हणजे 273.15 टू 373.15 पर्यंत 100 इक्वल पार्ट्स होतात, आणि दॅट वन पार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 1 केल्विन. केल्विन स्केल आपल्याला डिटेलमध्ये नंतर देखील स्टडी करायचे आहे, त्याच्यामुळे आता याची जास्त इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. ओके. आता प्रत्येक स्केलचा अप्पर फिक्स्ड पॉईंट, लोअर फिक्स्ड पॉईंट आणि नंबर ऑफ डिव्हिजन हा पार्ट जो आहे तो तुम्हाला काय करावा लागेल, लक्षात ठेवावा लागणार आहे. आता सेल्सिअस स्केलला लोअर फिक्स्ड पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस असणार, अप्पर फिक्स्ड पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस. ओके. अँड नंबर ऑफ डिव्हिजन्स किती असणार आहेत, नंबर ऑफ डिव्हिजन्स असणार आहेत 100. Number of divisions will be 100. So this is the Celsius scale. त्याच्यानंतर in case of Fahrenheit scale, 32 degree Fahrenheit is lower fixed point. त्याच्यानंतर 212 degree Fahrenheit is the upper fixed point, and there are 180 equal divisions. जे 32 plus 180 केला तर किती येणार आहे, 212 येणार आहे. त्याच्यानंतर रिमर स्केल जे आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, लोअर फिक्स्ड पॉईंट इज 0 degree reamer, upper fixed point is 80 degree reamer, and number of divisions will be 80. In case of Rankine scale, lower fixed point is 492 Rankine, upper fixed point is 672 Rankine, and total divisions are once again 180. On Kelvin scale, ऍक्च्युली हा लोअर फिक्स्ड पॉईंट असा ऍक्च्युली म्हणता येणार नाही, जस्ट आपल्या स्केलच्या कम्पॅरिझनसाठी फक्त लिहूया. 273.15, 373.15, and once again divisions here are 100. ओके. आता कुठल्याही एका स्केलचं कुठल्याही दुसऱ्या स्केलमध्ये टेम्परेचर कन्व्हर्जन कसं करता येईल त्याचा एक आपल्याला फॉर्म्युला इथं बघायचा आहे, जो फॉर्म्युला सगळ्या स्केलच्या कन्व्हर्जनसाठी सुटेबल आहे. ओके. तर कन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर फ्रॉम वन स्केल टू अनदर स्केल. Conversion between two scales. Conversion between two scales. तर कन्व्हर्जन बिटवीन टू स्केल करण्यासाठी एकच फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कुठला, तर दॅट इज x मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट.
इज कॉन्स्टंट फॉर एनी स्केल. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आणि लक्षात ठेवायला खूपच इझी आहे. एक्स म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे ती, मायनस LFP म्हणजे लोअर फिक्स्ड पॉईंट त्या स्केलचा, तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. लोअर फिक्स्ड पॉईंटच माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट, किंवा ह्याला असं पण आपण लिहू शकतो एक्स मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्केल. एक्स म्हणजे काय, टेम्परेचर इन दॅट स्केल. एक्स म्हणजे काय, टेम्परेचर इन दॅट स्केल मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट ऑफ दॅट स्केल डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट ऑफ दॅट स्केल मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट ऑफ दॅट स्केल. ओके, अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन्स पण येतात. नंबर ऑफ डिव्हिजन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट, इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. एक्स मायनस LFP डिवायडेड बाय UFP मायनस LFP इज इक्वल टू कॉन्स्टंट. एक्स मायनस LFP डिवायडेड बाय UFP मायनस LFP इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर समजा तुम्हाला सांगितलं की 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती डिग्री फॅरनहाइट. डिग्री फॅरनहाइट. तर इथं कसं लिहिणार बघा, एक्स म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. ओके, तर पाहिजे तर इथं मी एक्सच्या ठिकाणी सी लिहितो. सी मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट इज इक्वल टू एफ मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट. लक्षात आलं का बघा मी काय कसं लिहितोय. एक्स म्हणजे ते कुठली जी स्केल असेल ती, त्या स्केल मधलं टेम्परेचर, ते म्हणजे एक्स येणार आहे. मग एका साईडला डिग्री सेल्सिअसचं सगळं लिहा, दुसऱ्या साईडला फॅरनहाइट स्केलचं सगळं लिहा. आता डिग्री सेल्सिअस किती आहे, 40 व्हॅल्यू दिली आहे. लोअर फिक्स्ड पॉईंट किती असतो, 0 असतो डिग्री सेल्सिअस स्केलचा. अप्पर फिक्स्ड पॉईंट किती असतो, 100 मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट 0. 100 मायनस 0 म्हणजे 100 येणार आहे, इज इक्वल टू फॅरनहाइट स्केलचं रिडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, एफ फाइंड आउट करायचं आहे. मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट असतो 32 आणि अप्पर मायनस लोअर किती येतं, 180 येतं. ओके, सो देअरफॉर काय होणार बघा, हे LHS ला लिहूया. सो 40 डिवायडेड बाय 100 इंटू 180 इज इक्वल टू एफ मायनस 32. एफ मायनस 32, 0 0 कॅन्सल. ओके, 0 0 कॅन्सल. 72 f minus 32. So f is equal to 72 plus 32, that is 104. आन्सर येणार आहे 104. म्हणजे याचा अर्थ 40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 104 डिग्री फॅरनहाइट येतं. लक्षात येते ना. काही वेळेला स्टुडंट काय करतात, तो डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट मधला फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला येतोय तो पाठ करतात काही वेळेला. ओके, तो फॉर्म्युला कसा येतोय बघा, डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट मधला फॉर्म्युला, म्हणजे फॅरनहाइट मधलं डिग्री सेल्सिअस मधलं रिडिंग माहिती आहे आणि फॅरनहाइट मधलं रिडिंग काढायचं आहे. तर काय होणार बघा, बघा आता हाच फॉर्म्युला पुन्हा एकदा. सी मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट इज इक्वल टू एफ मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट डिवायडेड बाय अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट. ओके, सी मायनस 0 येणार ना, डिग्री सेल्सिअस स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉईंट 0 असतो, अप्पर फिक्स्ड पॉईंट 100 असतो. 100 मायनस 0 म्हणजे किती येणार, 100 येणार, इज इक्वल टू फॅरनहाइट स्केलमध्ये लोअर फिक्स्ड पॉईंट 32 असतो आणि अप्पर फिक्स्ड पॉईंट मायनस लोअर फिक्स्ड पॉईंट म्हणजे डिव्हिजन्स किती असतात, डायरेक्टली डिव्हिजन लक्षात ठेवा 180. ठीक आहे, हे सगळे LHS ला नेतो. सो 180 डिवायडेड बाय 100 इंटू सी होणार ना, कारण सी बाय 100, 180 कडे गेलं तर 180 डिवायडेड बाय 100 इंटू सी इज इक्वल टू एफ मायनस 32. ओके, सो 0 0 कॅन्सल, याला 2 ने डिवाइड केलं तर 9/5 येणार. अँड देअरफॉर 9/5 सी प्लस 32 इज इक्वल टू एफ येणार. हा डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट मधला फॉर्म्युला आहे. परंतु हा फॉर्म्युला लक्षात ठेवता आला तर लक्षात ठेवा, अदरवाईज लक्षात ठेवायची देखील गरज नाहीये. बेसिक फॉर्म्युला काय आहे, कुठल्याही स्केलचं कुठल्याही स्केलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा.
x minus LFP upon UFP minus LFP is always constant for any scale. ओके, म्हणजे एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता केल्विनचं फॅरनाईट मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे किंवा रँकाईनचं फॅरनाईट मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, तर रँकाईन मायनस LFP अपॉन UFP मायनस LFP इज इक्वल टू फॅरनाईट मायनस LFP अपॉन UFP मायनस LFP. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्केलचा लोअर फिक्स्ड पॉईंट तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. लोअर फिक्स्ड पॉईंट किती आहे आणि डिव्हिजन्स किती आहेत. ओके, तर लोअर फिक्स्ड पॉईंटच्या व्हॅल्यू पुन्हा एकदा बघा. सेल्सिअसचा लोअर फिक्स्ड पॉईंट तर इझिली लक्षात राहतो 0 डिग्री सेल्सिअस. फॅरनाईट स्केलचा 32 असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 32 डिग्री फॅरनाईट 32. रिमरला 0च असतो, रँकाईनला 492 आणि केल्विनचा देखील लक्षात राहतो, कारण आपल्याला डिग्री सेल्सिअस टू केल्विनचं कन्व्हर्जन अनेक वेळा आपण स्टडी केलेलं आहे. ओके, लोअर फिक्स्ड पॉईंट केल्विनचा असणार आहे 273.15 किंवा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी 273 आपण घेऊ शकतो. 273. नंबर ऑफ डिव्हिजन सेल्सिअस स्केलमध्ये 100 असतात, फॅरनाईटमध्ये 180, रेमरमध्ये 80, रँकाईनमध्ये 180 आणि केल्विनमध्ये 100. रँकाईनमध्ये लोअर फिक्स्ड पॉईंट किती आहे 492. So by using this formula you can convert the temperature from any one scale to another scale. याचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते नेक्स्ट सेशनला आपण बघूया.